आणि यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। मुंबईहून गुजरात किंवा दिल्लीला बाय रोड जायचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला आजपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो, कारण मुंबईला गुजरातशी जोडणारा वर्सोवा ब्रिज आजपासून पुढचे 4 दिवस दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण बंद असणार आहे। या ब्रिजला तडे गेल्याचं काही महिन्यांपूर्वीच निदर्शनास आलं होतं। त्यानंतरही सप्टेंबरपासून या ब्रिजवरून वाहतूक सुरूच होती। त्यामुळे आता ब्रिजच्या दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून 17 मे पर्यंत म्हणजे 4 दिवसात ब्रिजवरील पूर्ण वाहतूक ही बंद करण्यात आली आहे। याचा परिणाम वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील दहिसर टोल नाक्याजवळ होताना दिसेल। ठाण्यातील खारेगाव टोल नाका राज्यातला बंद होणारा पहिला टोल नाका ठरलेला आहे। मध्यरात्रीपासून हा टोल नाका आता बंद झालाय। यावेळी वाहन चालकांनी जल्लोषात हा क्षण साजरा केला। मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्यानं हा टोल नाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते। या आदेशाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांची टोलच्या कटकटीतून सुटका झाली आहे। तसंच प्रवाशांचा रांगांमध्ये जाणारा वेळ आहे तो देखील आता वाचणार आहे। बातमी लोकल सेवेची। आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहेत। मध्य रेल्वेवरती सकाळी 11 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत कल्याण ठाणे या अप मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येईल। यामुळे कल्याण ठाणे अप मार्गावरून धावणाऱ्या सगळ्या जलद गाड्या धीम्या मार्गावरून जातील। यामुळे अप मार्गावरती जाणाऱ्या सगळ्या लोकल या 20 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे। शिवाय हार्बर लाईनवरती कुर्ला वाशी मार्गावरती सकाळी 11 ते 4:15 पर्यंत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। एबीपी माझा आणि जनलक्ष्मी फायनान्स तर्फे कल्याणमध्ये एका वेगळ्या पद्धतीने मातृदिन साजरा करण्यात आला। यावेळी महिलांनी आपल्या मुलांना पूर्ण शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्याची प्रतिज्ञा केली। या कार्यक्रमाला उपस्थित मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते। मातृदिनानिमित्त नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत उच्च शिक्षित करण्याची शपथ महिलांनी घेतली। एबीपी माझा आणि जनलक्ष्मी फायनान्सच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात जनरल पोस्ट मास्टर मरियमा थॉमस यांनी मुलं आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केलं। या उपस्थितीत महिलांनी देखील आपले विचार उपस्थितांसमोर मांडले। बातमी राजकीय वर्तुळातून। सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवरती आहेत का, या प्रश्नावरती आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगती आहे। कारण तसे अप्रत्यक्ष संकेत सदाभाऊ खोत यांनी दिलेत। मी मळलेल्या वाटेवरती चालणारा नसून स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारा माणूस आहे, असं वक्तव्य खोत यांनी केलंय। सदाभाऊचा नवीन वाट करण्याचा लौकिक नाही, पण मी मळलेल्या वाटेवरनं चालणारा सदाभाऊ नाही। मला मेहनत करायची माहीत आहे। त्यामुळे मी कोणतरी असं समजत असेल की आम्ही मळलेल्या वाटेवर सदाभाऊ चालायला येत असेल तर मी चालणारा माणूस नाही। स्वतःची वाट करू। सदाभाऊ खोत यांनी आपली नाराजी शब्दात व्यक्त केलेली असली तरी राजू शेट्टींचं मात्र वेगळंच म्हणणं आहे। सदाभाऊ खोत यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आत्मक्लेश यात्रेत सहभागी होणार नसल्याचा दावा राजू शेट्टींनी दिलाय। 22 तारखेपासून खासदार राजू शेट्टी पुणे ते मुंबई दरम्यान आत्मक्लेश यात्रा काढणार आहेत। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या यात्रेची 30 तारखेला मुंबईत सांगता होणार आहे। उस्मानाबादच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। पारडी फाट्याजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले। कर्जमाफी करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। एकीकडे शेतकऱ्याचं 7 दिवसांपासून विहिरीत बसून आंदोलन सुरू आहे, तर तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदी संदर्भात आक्षेपार्ह विधान करून शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळलं। मात्र विरोधकांवरती नेहमी शेलकश भाषेत तोंडसूक घेणारे मुख्यमंत्री दानवेंच्या विधानावरती मात्र मूग गिळून गप्प आहेत।
रावसाहेब दानवेंच्या वादग्रस्त विधानावरती खरं तर मुख्यमंत्री बोलतील अशी अनेकांना अपेक्षा होती, मात्र देवेंद्र फडणवीस या विधानाबाबत बोलण्यासच त्यांनी नकार दिला। मुख्यमंत्री काल उस्मानाबादच्या भूम तालुक्यात आलेले होते। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर उपोषणाला बसलेल्या 6 तरुणांना पोलिसांनी सोडून दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास या तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। हनुमंत पवार, मानस पगाट, अक्षय पुराणिक, शरद पवार, मयूर लाटे आणि प्रवीण जाधव अशी या आंदोलक तरुणांची नावं आहेत। दानवेंनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर शुक्रवारी या 6 तरुणांनी दानवेंच्या घराबाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आणि रावसाहेब दानवेंच्या विधानाचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। अकोल्यात भाजप नेत्यांमधलं मानापमान नाट्य पुन्हा एकदा अनुभवायला मिळालंय। अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे यांच्या गटातली सुंदोपसुंदी सगळ्यांनाच परिचयाची आहे। मात्र शहरातल्या पथदिवे उद्घाटनाच्या निमित्तानं त्याचा दुसरा अंक नागरिकांना नुकताच बघायला मिळाला। फक्त निमंत्रण पत्रिकेवरती नाव नव्हतं म्हणून खासदार, आमदार आणि महापौरांनी या कार्यक्रमाला दांडी मारली। तसंच भाजपच्या 48 पैकी फक्त 4 नगरसेवकांनीच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानाचा प्रारंभ केला। जालन्यातील जाफराबाद इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी तुरीच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं। आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारनं जेवढी तूर खरेदी केली नाही तेवढी तूर आमच्या सरकारनं खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय। भाजपचे राज्यसभेतले खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या मुलाचा स्वागत समारंभ काल संध्याकाळी ठाण्यात पार पडला। विनय सहस्त्रबुद्धेंचा मुलगा आशय सहस्त्रबुद्धेचं नुकतंच शिवदार चोथाईवाले यांच्याशी लग्न झालेलं आहे। या स्वागत समारंभाला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवाकर रावते, मंगलप्रभात लोढा, प्रकाश जावडेकर, राजन विचारे, प्रताप सरनाईक, विनोद तावडे, मनोज तिवारी, शायना एनसी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। बीड जिल्ह्यातल्या परळी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। आज बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होणार असून 42 उमेदवार यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बाजार समितीवरती कब्जा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आपली शक्ती पणाला लावली आहे। दरम्यान पराभव टाळण्यासाठी पंकजा मुंडेंनी मतदारांना सहलीला पाठवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतोय। विशेष म्हणजे भाजपच्या पॅनलला गोपीनाथ मुंडे यांचं नाव देण्यात आलंय तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पॅनलला पंडित अण्णा यांचं नाव देण्यात आलंय। आज तुम्हाला पेट्रोल पंपावरती इंधन भरता येणार आहे, कारण आंदोलनासाठी रविवारी सामूहिक रजा घेण्याचा पेट्रोल पंप चालकांचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आलाय। 17 तारखेला ऑइल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांना बैठकीसाठी बोलावलं होतं, त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। वेगवेगळ्या मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालकांनी रविवारी सामूहिक रजा घेण्याचा इशारा दिला होता। तसंच सोमवारपासून एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र 17 तारखेपर्यंत सर्व पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरू राहतील। शेतकऱ्यांची रखडलेली कर्ज, शिक्षकांचा पगार अशा अनेक कारणांनी नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे। मात्र असं असूनही बँकेच्या संचालकांनी मात्र बँकेत कर्मचारी भरतीत रस दाखवल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय। 1-2 नाही तर बँकेत आपापल्या कोट्यातील 300 अंशतः कर्मचारी भरतीचा निर्णय इथल्या संचालक मंडळानं घेतलाय। इमारतीचं गेट अंगावरती पडल्यानं कल्याणमध्ये एका 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। हा चिमुरडा आणि त्याचे कुटुंबीय कल्याण परिसरातील भूमी कॉम्प्लेक्समध्ये राहत होते। हा मुलगा आपल्या इमारतीच्या आवारात खेळत होता। यावेळी खेळता खेळता हा चिमुरडा दुरुस्तीसाठी काढून ठेवण्यात आलेल्या गेटवरती चढला। यावेळी हे गेट त्याच्या अंगावरती कोसळलं। यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तिकडे उस्मानाबादमध्ये 14 मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शनिवारी शहरापासून जवळच असलेल्या गडदे
गडदेवरी या शिवारामध्ये 14 मोर बेशुद्ध अवस्थेत सापडले। गावकरी दत्ता आव्हाड यांनी ही माहिती वनविभागाला कळवली। यानंतर वनविभागाचं पथक तिथं दाखल झालं। यातल्या 2 मोरांना प्राथमिक उपचारानंतर वाचवण्यात यश आलं, मात्र इतर मोरांनी तोपर्यंत प्राण सोडलेले होते। यात 10 लांडोर आणि 4 नर मोरांचा समावेश आहे। विषबाधेमुळे मोरांचे मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, त्यामुळे यामागे घातपाताची शक्यता वर्तवली जाते। एबीपी माझानं पर्दाफाश केलेल्या नागपुरातील भूमाफियांना न्यायालयानं देखील आता दणका दिलाय। निवृत्त पोलिसांचे भूखंड हडपल्याचा आरोप असलेला काँग्रेसचा नगरसेवक हरीश ग्वालबन्सीचा जामीन अर्ज न्यायालयानं काल फेटाळलाय। त्यामुळे पोलीस हरीश ग्वालबन्सीला कधी अटक करणार याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलंय। सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबाराव धोमने यांची जमीन हडपल्याचं प्रकरण एबीपी माझानं उजेडात आणलं होतं। नाशकात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात कॅटच्या 27व्या तुकडीचा पदवीदान समारंभ उत्साहात काल पार पडला। चेतक, चीता, ध्रुव या हेलिकॉप्टरशी चित्तथरारक अशी प्रात्यक्षिकं काल पार पडली। 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आर्मी एव्हिएशन विंगमध्ये दाखल झालेल्या 28 पायलट्सना यावेळी सन्मानित करण्यात आलं। प्रशिक्षण काळातले सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून कॅप्टन साहिल सिवल यांना गौरवण्यात आलं। पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमा परिसरामध्ये बेछूट गोळीबार केलाय। पाक रेंजर्सनं नौशेरा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात 2 भारतीयांचा मृत्यू झालाय, तर 3 जण यात जखमी झालेत। पाकिस्तान लष्करानं राजौरीमध्ये मॉर्टर हल्ला केला। या घटनेनंतर सीमा भागातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं कामही थांबवण्यात आलंय, तर नौशेरा, किला दरहल आणि मंजाकोट या गावांमधल्या शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानकडून अशा पद्धतीनं गोळीबार सुरूच आहे। शहीद लेफ्टनंट उमर फय्याज यांना श्रद्धांजली देण्यासाठी देशभरातले हजारो नागरिक काल रस्त्यावर उतरले। दिल्लीतल्या इंडिया गेटवरती तर मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावरती मेणबत्ती मोर्चा काढून फय्याज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या मोर्चात लष्कराचे आजी-माजी अधिकारी सहभागी झाले। त्याशिवाय सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले होते। भारत माता की जय आणि आर्मी जिंदाबाद अशा घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून निघाला।